एखादा व्यक्ती मेल्यानंतर तो मरून 1 वर्ष होतं आणि त्या दिवशी मग आणि हा 1 मिनिट थांबा सॉरी क्लीन थोडा छोट्या क्लिप, कारण की पाहुण्यासोबत जास्त सेल्फी स्टिक वगैरे नाही आणलेली, त्याच्यामुळे मग दाखवणं पॉसिबल नाही आहे. तर भावना तुम्हाला आता मी दाखवतो घरचा फ्रंट लुक, जे की आम्ही म्हणजे हार घातल्यानंतर कसं तर हे भावांनो, तुमचं स्वागत आहे आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये आणि वेलकम टू छत्रपती संभाजीनगर व्लॉग्स. आणि आजचा ब्लॉग राहणार आहे थोडा वेगळा, प्लस तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगून देतो, जर ह्या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर मी आलो गावाकडं आणि हा व्ह्यू चेकआउट करू शकता तुम्ही. जो आवाज येतो ऐका फक्त. तर गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण काही असं असतं की पुऱ्या पक्ष्यांचे आवाज वगैरे. आता जे गावचे त्यांना तर माहीतच असेल, पर मेन गोष्ट मी सांगतोय कारण की मला माहिती आहे तसं गावाकडे आलो असा सीन असतो. तर सर्दी पण एवढी भयंकर पडली, म्हणजे रात्री पाऊस पडला होता वाटतं आणि ते पाहतो मी पुरं तिकडे दुःख दिसत असतील. बट काही विषय नाही. तर आजचा ब्लॉग राहणार आहे स्पेशल वर्षश्राद्धाचा. वर्षश्राद्ध मीन्स एखादा व्यक्ती मेल्यानंतर तो मरून 1 वर्ष होतं आणि त्या दिवशी मग जेवण वगैरे करतात, पूजा वगैरे करतात. तर तेच सेम आणि खास करून त्यासाठीच मी गावाकडे आलतो. तर ते होणार आहे आणि ते होणार आहे माझ्या आजीचं. तर व्लॉग पुरा बघा. व्लॉग आवडल्यावर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब पण करून टाका. आता 1-2 सिनेमॅटिक शॉट घेतो आणि त्याच्यानंतर मग आपण पुढं कंटिन्यू करू. आणि हा 1 मिनिट थांबा, जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपला वॉचिंग रेट तर जास्त आहे पण सबस्क्रायबर रेट कमी आहे. तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करा. तर फायनली माझी आंघोळ वगैरे तर झाली आणि आता आपण पाहू काय सीन आहे. आता हे गाड्या आपल्या इथं लावल्या आहे. आता हे पोरं रिकामे केलं आहे. हे सकाळी उठून मी साफ केलं पोरं, हे पाहू शकतो मी दाखवूनच देतो तुम्हाला. हे वा पुरा क्लीन चिकाट, सॉरी क्लीन. तर आता थोड्या वेळात पाहुणे वगैरे येतील, त्यानंतर पूजा होईल. पूजा झाल्यानंतर मग जेवण झाल्यावर मग काही थोडेफार भेटतील. पण पाहुण्यांनी दिले तर त्याच्यात मला तर नाही देणार, पण दिले तर लय भारी होईल. पाहू आपण आता काय होतं. व्हिडिओ पुरा बघा. तुम्हाला मी आता पूजा पण दाखवून कसं काय होतं. आणि व्हिडिओ आवडल्यावर चॅनलला 1 सबस्क्राईब करून टाका. फक्त 1 सबस्क्राईब लागतं, बाकी काहीच नाही. तर आता पाहू, पाहुणे आल्यावर काढू व्हिडिओ जमला तर. म्हणजे थोडा छोट्या क्लिप, कारण की पाहुण्यासोबत जास्त व्हिडिओ काढला ते बिचारे लाजून पळून जातील. तर त्याच्यापेक्षा आपण छोटी क्लिप घेऊ. तर फायनली आता आपण आलं गच्चीवर. तर कशासाठी आलो तो दाखवून देतो. तर ह्या कारणामुळे आलो. तुम्ही पाहू शकता मस्त हारवीर घातला बॅनरला. ओके, म्हणजे आता दाखवायचा प्रयत्न चालू आहे. आय थिंक तुम्हाला दिसत असेल बरोबर, कारण की कसं होतं मग सेल्फी स्टिक वगैरे नाही आणलेली, त्याच्यामुळे मग दाखवणं पॉसिबल नाही आहे. बट तुम्ही व्ह्यू चेकआउट करू शकता माझ्या गावाकडचं. हे पण चिंचाचं झाड आहे. हे बाबळीचं म्हणजे काट्याचं झाड आहे कोणतं तरी. बाकी तुम्ही हे सीन पाहू. हे आपलं चिंचाचं झाड. आपली जागा पाहू शकता तुम्ही. ते मागचे 2 पत्र्याचं घर पण आपलंच आहे. ही गच्ची पण आपलीच आहे. हे समोरचं पण आपलंच आहे. ती संडास पण आपलीच आहे. आणि इथून थेट त्या रोडपर्यंत सगळं आपलंच आहे. म्हणजे पुरं झाडं बिडं. आता आम्ही नव्हतो म्हणून इथं पुरं झाडं उगले, नाही तर मग जर मी आजी असती तर पुरं क्लीन केलं असतं. बाकी काय नाही. मॉल पाहू शकता तुम्ही.
तर आता आपण तुम्हाला डायरेक्ट भेटू म्हणजे पूजेच्या टायमाला, कारण की सारखं ब्लॉग काढणं पॉसिबल नाही होत. म्हणजे पाहुणे रावळे येतात कंटिन्यू चालूच आहे. पण मेन गोष्ट अशी होती की कंटिन्यू कामं करतो आहे आणि त्याच्यामुळे मी पुरा थकून गेलो. तर कंटिन्यू व्हिडिओ नाही काढू शकत, बट जसं जेवणाचा टाईम आहे तसं आपण काढू. आणि ही मै लाडकी सिस्टर पाहू शकतात, जी की बिनकामाची काही कामं धामं नाही करती कामं, ती काही कपडे वाळू घालती. बाकी तुम्हाला दाखवतो पाहुणे रावळे आलो कसा सीन राहतो. आणि हे घास जंगल पाहू शकतात. संभाजीनगरचा बिबट्या इकडे पण येऊ शकतो. हां, बिबट्या आला म्हणजे मी त्याला आमच्या घरात ठेवायला जागा देणार आहे, कारण की आपल्याला लपायला खूप जागा आहे. तिथं लपू शकतो, तिथं लपू शकतो. प्लस तुम्ही खाली पाहू शकतात, मध्ये गल्ली पाहू शकता. आपली गल्ली आता हे घर तर बंद आहे. तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल की हे घर बंद करून टाकलं, कारण की तिथं भेगा आला आहे जमीन बरोबर नसल्या कारणाने. आणि हे पाहू शकता गल्ली, तिकडं माझी मम्मी कपडे धुते. आता मी तुम्हाला दाखवतो बेटक योजना, म्हणजे पाहुण्यांना बसण्यासाठी आम्ही काय सोय केली. 1 मिनिट त्यांना कसं थोडं खाली पाहावं लागतं, नाही तर पडलं बिडलं तर पच्ची होईल व्हिडिओ व्हायरल होऊन. पर खाली पाडलं व्हिडिओ व्हायरल होत असतो. याला 5 स्टार बेटक सुविधा टन टन टन. ये पहा काय अशी सुविधा केली बसायला. तर तिकडं माझा काका कामं धामं करू राहिले, सगळे बिझी आहे, फक्त मी सोडून. मी कसा मोक्कार माणूस आहे. तर भावना तुम्हाला आता मी दाखवतो घरचा फ्रंट लुक, जे की आम्ही म्हणजे हार घातल्यानंतर कसा दिसतंय ते तुम्ही हे पाहू शकता. काही अशा प्रकारे हार लावला आहे आणि मला वाटतं बराबर नाही लागलेला, कारण की नाव ते झाकत्यावर विषय काही नाही होणार. बाकी यो पहलवान पाहू शकतात. पहलवान आला रे पहलवान आला. चला बाहेर निघा बाबा, अशा कोचंडीत घुसलो होतो. फायनली आपला सगळं सामान रेडी झालं. हे म्हणजे काहीतरी सामान आहे, हे पुरं बामणाला दान द्यायचं. आणि हे आपलं देवघर आहे, पुरं घर सगळं पुरं. हे माझे फादर पाहू शकतात, बड्डे बॉय. काही घर आहे आपलं. आता हे पुरं म्हणजे टी व्ही वगैरे पुरे बंद पडेल. पुरं जुनं सामान आहे, पुरं जुनं सामान. बाकी आता बामण आल्यानंतर पाहू आपण. बामण येईन त्यानंतर ते आणखीन 2 गोष्टी सांगा, मग परत त्या गोष्टी आणायला जावं लागेल. म्हणजे असं टाईमपास होणार आहे. अर्धा 1 घंटा कसा पण लागतो. आणखीन मी रेडी पण नाही झालो. मेन गोष्ट मी रेडी होईन आता. शर्ट बिटा चेंज करतो, लावून घालतो टिक्का बिक्का वगैरे, पुरा गंध वगैरे लावून. आणि ही आपली बेटक सोय. आणि आणखीन कोणीच नाही आलेलं पाहुणं पाहू शकतात. 10 वाजत आले. येईन आता दम्माने. जसे आले तसे आपण पंगत बसू. लगेच जेवण बिवण पूजा बिजा फायनल. तर फायनली आपले आता जे बामण आहे ते आलेले. आता पाहू आपण पूजा वगैरे कशी काय होती. आणि तिथं मी काय बोलू शकणार नाही, कारण की पूजा होणार आहे. तर मी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे. तर प्लीज स्किप नका करू, पुरा पहा. आणि त्यानंतर मग आपण पाहू पाहुणे रावळे आलो काय सीन राहतो. तर ज्यांनी पण आणखी एकदा चॅनलला सबस्क्राईब नाही केला, सबस्क्राईब करून टाका. पूजा स्टार्ट झाली तर आतमध्ये जाऊ आपण. प्रणवस्य परपरम ऋषिया परमात्मा देवता दैवशंदा प्राणायामे विनियोगः ओम स्वाहा ओम जना ओम तप ओम सत्यम. फोटोवर टाका त्यांच्या अंगावर मागं पाहुणे आलेले आता सध्याला. तर आणखीन बाकी दम्मानी येतील जसं जसं चालू होईल तसं. यो काय यो तर आता हे चाललं आपण निवत दाखवायला, जिथं जाळलं होतं तिथं. बॅक साईडला पण पाहू शकतो. असं नसते आडवं असं आडवं तसं खेळ ठेवू का एक ठेव फिरू.
एका फुलाचे हे करा नाही पाकळ्या करा. घालू का मागणं गाठ हे आकुड करा थोडा मोठा तिकडे त्याला बारीक तर आता तिथं निवत कावळ्याने शिवला पाहिजे असं काहीतरी प्रथा आहे. तर त्याच्यामुळे सगळे थांबले पाहू आता शिवतो की नाही. शिवला तर ठीक, नाही तर मग आपण गाईला चारू. हे शेत पाहू शकता. बाकी तुम्ही हे सोयाबीन आय थिंक पुरं. आपल्या शेतात तर काहीच नाही सध्याला. पुरं म्हणजे बाग लावली होती बरं बॅग. आता इथं सांभाळायला कोणीच नाही म्हणून ती पुरी वाळून गेली. बाकी लोखंड वगैरे तसंच आहे. आणि बाकी हे आपलं नाही आहे, पर हे पत्र आपलं आहे फक्त. ते समोरचं आपलं नाही कोणात. आता फायनल डिसिजन गाईला चारायचं. फायनली हे जेवणाचा सीन. एक ग्लास द्या बरं पाणी भरेल. तर भावनं फायनली आपला कार्यक्रम पुरा ओव्हर झाला आहे. म्हणजे जेवण वगैरे चालू. आता मग जेवण तर बाकी, मी नंतर जेवण. तुमच्या भावाचा लुक पाहू शकतो तुम्ही. काही असा मॉडेल बांधला आहे. आणि प्लस विषय असा झाला की बा जे खांदेकरी वगैरे असतात त्यांनी जेवण करून घेतलं. बट आम्ही जे पोरं बाकीचे आहे ना ते बाकी जेवायचे. आता आम्ही घरचेच म्हणलं आम्ही नंतर आरामशीर जेवू शकतो. आणि तुम्ही पाहिलं असेल पाहुणे वगैरे किती काय होते आणि ते निवद वगैरे कसा ठेवला. बट विषय असा झाला की मी बोलू शकलो नाही, कारण की तिथं दुःखाचा कार्यक्रम होता आणि त्यात मी असं बोललो ते चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे मी काही बोललो पण नाही. ते बा माझे पप्पा पण आले जेवण करून. असं मेन गोष्ट आज माझ्या पप्पाचा बड्डे आहे. तर बड्डे पण सेलिब्रेशन करणार आहे आपण. केकची वगैरे ऑर्डर दिली मी. आणि केकची ऑर्डर आता संध्याकाळी जाऊ आपण, केक बेक कापू. आणि आता पार्ट 2 पण बनवणार. ह्या पार्ट 1 आता मला वाटतं इथंच संपावा. नाही तर मग मी जेवण वगैरे करताना काढन. नाही काढला तर मग मी डायरेक्ट एंड करून टाकन. मला वाटतं मी काढन. तर पुरा व्हिडिओ बघा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये पण काहीतरी चांगली छोटी मोठी कमेंट करा तुमच्या भावासाठी. बस बाकी काहीच नाही.